सकाळचे 9:30 वाजलेत आणि माझी पूर्ण धांदळ उडाली, कारण आज आपल्याला जायचं होतं ऑफिसला लवकर. सो चला आता पटापट आवरायला घेऊया. गरम पाणी वगैरे तापायला ठेवलं, कारण आपण सकाळी सकाळी गरम पाणी पितो, खूप फ्रेश वाटतं आणि आपला दिवस पण चांगला जातो. त्यानंतर पटकन आंघोळीला गेलो आणि आंघोळ करून पटकन बाहेर आलो, कारण आता आपल्याला पटकन रेडी व्हायचं आहे. तर चला मस्तपैकी अशी ही आरशामध्ये पोज वगैरे मारली, सगळे केस वगैरे झटकले, कारण आज आपण केला होता शॅम्पू. तर त्यानंतर मी आता देवापुढे दिवा लावला आणि आपली देवपूजा वगैरे अर्पून घेतली. त्यानंतर आपण निघालो ऑफिससाठी. तर तयारी वगैरे केली आणि त्यानंतर मस्तपैकी ब्रेकफास्टमध्ये हळदीचं दूध प्यायलो आणि निघालो. त्यानंतर आपण आपल्या गाडीमध्ये बघितलं की पेट्रोल कमी आहे, तर चला आता आपण पेट्रोल वगैरे सगळं भरून घेऊया. त्यासोबतच आपली हवा वगैरे पण भरली, कारण गाडीमध्ये हवा नव्हती आणि गाडी पिकअप देत नव्हती. तर चला आता आपण निघतोय साईडवर. तेवढ्यातच आपल्याला चेंबूर नाक्यावर म्हणजे महादेवाचं मंदिर दिसलं. इथे हनुमानाचं मंदिर देखील आहे. सो खूप भारी वाटतं इकडे येऊन. तर त्यानंतर ट्रॅफिक जसं तुम्ही बघताय आणि खूप ऊन होतं बाय द वे आज. तर पटकन साईडवर पोहोचलो मी, आणि हेल्मेट जर घालत असाल तर तुम्हाला माहिती आहे ही अवस्था का झाली. त्यानंतर आज होती अंगारक चतुर्थी. तर अंगारक चतुर्थीनिमित्त आपण बाप्पाला मस्तपैकी दर्शन वगैरे घेतलं त्याचं आणि निघालो. त्यानंतर 1:30 वाजला आणि आपण आलो लंचसाठी, कारण आज टिफिन नव्हता आणला. सो बाहेरच लंच केला मी, आणि लंचमध्ये मस्तपैकी डाळ भात होता, भाजी चपाती होती, आणि मला हेच जेवण प्रेफर करायला आवडतं बाहेर. त्यानंतर काही सगळी कामं वगैरे आटपून आपण आलो आहोत घरी छोटंसं सामान घेऊन. आणि असा होता आजचा आपला काही दिवस, आणि जो की खूप छान गेलेला आहे. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.